दादा नमस्कार. नमस्कार जी, नमस्कार साहेब. आपला पूर्ण परिचय सांगा. माझं नाव बबन लटारी भोयर, मुक्काम जळका, तहसील वर्धा, जिल्हा चंद्रपूर. आणि आपण हे जे वाण यावर्षी आपल्या शेतात लावलाय, हा, कोणतं वाण आहे? हे निजिवळीचं प्रियावान आहे. काय राहिला तुमचा अनुभव? प्रियावान खरंच सुंदर वाण आहे. हा काही निजिवळीच्या व्हेरायट्या तर चांगल्या आहे. हा पण प्रिया त्याच्यात हाय मॅनेजमेंट मध्ये जर लावायचं असेल तर प्रियासारखं वाण खरंच खूप चांगलं आहे. झाडाची स्ट्रेंथ चांगली आहे. हा. फळ फांद्या फुलं समोर दिसत आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये आता. मजबूत त्या झाड आहे. हिशोबाने झाड मजबूत आहे. कुठेही आपल्या एकर मध्ये हा प्लॉट आहे. 5 एकर मध्ये हा प्लॉट आहे. आणि पुन्हा बोंडाची क्वालिटी वगैरे कशी वाटताय? बोंडाची साईज तर खूप चांगली आहे. आज वर्षी बोंड तुम्ही पहा, डिसेंबर महिन्यातले बोंड आहे. हा आज हे बोंड सारखं 6-7 ग्रॅमचं वेट येतं आम्ही वेट करत आहोत तर. हा म्हणजे त्यामुळे वजनात सुद्धा सरस हा, आहे. पहिला वेचा आमचा इथे एकरी 7 क्विंटल निघाला. हा परत आता इतका माल दिसत आहे कुठं आता यांनी टॅग लावले तुमच्या कंपनीवाल्या एम्प्लॉयनी, इथं 150-200 बोंडाचा टॅग दिसत आहे आज. म्हणजे परत बराच ॲव्हरेज येईल. म्हणजे 150 हा. बोंडांपर्यंत इथं आपल्याला हा, पाहायला भेटले आता. आणि उच्च नियोजनासाठी नियोजन उच्च आमचं आता परिचय म्हणलं तर आमचा कृषी केंद्र प्लस शेती, पण शेतीमध्ये आम्ही खरंच जास्त इंटरेस्ट घेतो. हा आणि शेतीमध्ये रस आहे आम्हाला दुकानच्या, त्याच्यामुळे शेती चांगलीच करतो आम्ही. आता 4 पुढच्या डोसेस झाले आमच्या इथे खताला. हा. म्हणजे 3 मिश्र खताचे झाले हा. आणि 1 युरियाचा झाला. चांगला आहे. म्हणजे आपल्याला किती फवारे झाले चमत्कारचे? चमत्कारचे माझे 3 स्प्रे झाले. हा पहिला 45 दिवसांनी, 65 दिवसांनी आणि 25 दिवसांनी, 85 दिवसांनी असे हा. 3 स्प्रे चमत्कारचे झाले. नंतर बुरशीनाशक हा. हे वेळोवेळी जे जे आलं त्या हिशोबाने ते स्प्रे झाले. नंतर घेऊ शकत चमत्कारचे स्प्रे घ्यावाच लागेल, दुसरं काही नाही, इलाजच नाही. दुसऱ्या झाडाची काही खूप हाईट वाढू द्यायला लागणार नाही. जास्तच जर झालं तर मग शेंडा मारून त्याला थांबवून देणे हा एक चांगला पर्याय आहे. आता बघा शेंडा खुडल्यामुळं किती चांगल्या पद्धतीनं साखळी पद्धतीनं वरच्या सुद्धा फांद्यांना माल लागलेला आहे. माल लागला. ते चमत्कार मारल्यामुळे हे जी सिरीज आली हा हे सर्व चमत्कारचा चमत्कार आहे. चमत्कार चमत्कारचा चमत्कार आहे. चालेल. आता आपल्या पुढच्या हंगामात किती लागवड राहील? आता आम्ही तर 5 एकर 10 एकर प्रियाचं सिलेक्शन करायला पाहिजे शेतकऱ्यांनी आणि लावायला पाहिजे. चांगलं उत्पादन घ्यायला पाहिजे. चला धन्यवाद. धन्यवाद.